नाशिक शहरापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर पेठ गुजरात रस्त्याला लागून असलेला हा अजिंक्य रामशेज किल्ला. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात असताना काही काळ त्यांचं वास्तव्य या गडावर असल्याची लोकांची श्रद्धा आहे. श्रीराम विश्रांतीसाठी इथं येत असत, त्यामुळे या गडाला रामाची शय्या म्हणजेच रामशेज हे नाव पडलं. संभाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी 4.5हून अधिक वर्ष दिलेल्या चिवट झुंजीमुळे हा गड अजिंक्य राहिला. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला हा ऐतिहासिक वारसा आज दुर्लक्षित राहिलाय. कुंभमेळ्याच्या काळात पर्यटन केंद्र म्हणून या किल्ल्याच्या विकासाची घोषणा सरकारने केली होती. मात्र कुंभमेळा संपून आता बराच काळ लोटला तरी पर्यटनाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने कोणतंच पाऊल उचललं गेलं नाही. खरं तर यापूर्वीही या गडाच्या विकासाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. पर्यटन विकासाच्या दृष्टीने अजिंक्य रामशेज किल्ल्यावर 2010 पासून 2014 पर्यंत 1,80,00,000 रुपयांची कामं झाल्याची माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली. ही खर्चाची रक्कम पाहता त्या प्रमाणात विकास झाल्याचं दिसत नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून केला जातोय. गड किल्ल्यांच्या दुरुस्तीचं तांत्रिक मार्गदर्शन घेण्यासाठी जवळपास 13.5 लाखांचा खर्च कुठल्या आधारावर करण्यात आला, त्यातून काय हाती लागलं असा सवाल उपस्थित होतोय. वाटत नाही एवढा खर्च झालेला आहे म्हणून. तर आम्हाला या कामामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असेल किंवा हे निकृष्ट दर्जाचे जे काम करण्यात आलेले ते आम्हाला वाटत नाही का असं काम व्हायला पाहिजे होतं म्हणून. तर यावरती आम्ही आरटीआयची माहिती मागितली होती, त्यानुसार ही माहिती आलेली आहे. ती माहितीसुद्धा आक्षेपार्ह आहे अशी आम्हाला वाटते. किल्ल्याच्या तळाकडील दरवाजा, तटबंदी, बुरुज जतन करणे, डोंगर उतारावर झाडांची लागवड करणे, किल्ल्यावरील टाक्यातील पाणी स्वच्छ करणे आदी कामासाठी 21,09,334 रुपये, वनोद्यान, बालोद्यान, डोंगर उतारावर रोपांची लागवड करणे या कामासाठी 19,18,000 रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र जे बाल उद्यान बनवलं आहे ते आज गवतात हरवलंय, तर डोंगर उतारावर नव्याने लावलेली रोपं क्वचितच नजरेस पडतात. पादचारी मार्ग, निवारा शेड उभारणे आदी कामांसाठी तब्बल 40 लाखांचा निधी खर्च करण्यात आलाय. मात्र पादचारी मार्ग अर्धवट आहे, वाहनतळ, निवारा शेड गायब आहे. ही सगळी परिस्थिती पाहता या निकृष्ट आणि अर्धवट कामांची चौकशी करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून होतीये. पण रामशेजच्या बाबतीमध्ये जो खर्च झाला त्या खर्चाबाबत खऱ्या अर्थाने चौकशीच झाली पाहिजे. तो खर्च आम्हाला काही फारसा तिथे झालेला फारसा दिसत नाही आणि तिथे झालेली कामं कुठेतरी पायऱ्या चालायला व्यवस्थित नाहीये, मोडकळीस आलेल्या आहे. झालेल्या 18 लाखाची जी सौर ऊर्जेचे दिवे, ते दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या, एकही दिवा चालू नाही आणि किल्ल्यावर कुठल्याही सोयी सुविधा तिथल्या दुर्ग भक्तांसाठी नाही. रामशेजवर जवळजवळ 1,86,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय 2013 ते 2014 या दरम्यान. पण तसं बघितलं गेलं तर त्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा खर्च झाला नाही. यात जो भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार त्याची चौकशी करण्यात यावी, त्यात जे आरोपी सापडतील त्यांच्यात कारवाई करण्यात यावी. या सगळ्या प्रकारावर पर्यटन, पुरातत्व आणि वन विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने यात वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा हा ऐतिहासिक वारसा लुप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मातीचा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा सांगणारी ही गडकिल्ले संवर्धनासाठी ज्या पद्धतीने दुर्गप्रेमींनी चळवळ उभारलेली आहे, तशीच तळमळता शिवरायांच्या नावानं राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांनी दाखवली आणि या कामाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आस्था जर दाखवली तर यापुढे महाराष्ट्रात स्मारक उभारण्याची आणि स्मारकांच्या नावानं राजकारण करण्याची वेळ कधीच येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.